कैलास पोरजे आणि सचिन कडू आपण जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा नक्कीच आपण टाइम लावायचे. 8:26 मिनिटं झालेली आहेत आणि 25 मिनिटाचा अवधी असेल आपल्याकडे 5 षटकं टाकण्यासाठी. सामना असेल जयमान डायगर वर्सेस राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा. बिग फाईट सामना असेल. 5 षटकाचा सामना. पहिला सामना झाला जयवागेश्वर देसाई विपक्ष मानपाडा. देसाई संघाने सामना सहज जिंकला आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दिलीप पाटील या स्पर्धेतील पहिलं मेडल टाकून एक नवीन विक्रम संपादन केले या नाईट स्पर्धेमध्ये. त्यानंतर एक हॅट्रिक या मैदानामध्ये आपण बघतोय. पिंट्या म्हात्रे जितून नांदिवली संघाचा. मात्र एकही अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेत कोणत्याच खलंदाने ठोकला नाहीये. 46 धावा ठोकल्या तर प्रशांत म्हात्रेने या सर्वाधिक धावा या स्पर्धेमधल्या. नरेश पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर घारिलीचे त्यानंतर अनंत पाटील यांचं आगमन झालंय. बघा पंच काहीतरी सूचना करतायत. संदीप फुटारकर ना पहिले षटकांचे गोलंदाज संदीप फुटारकर. डायगर संघाकडनं रफ्तार के सौदागर. तर सेकंडला फलंदाज दत्ता ठाकूर. तर 2 सेकंडला फलंदाज योगेश पाटील. एका बाजूला आपण बघतोय राकेश म्हात्रे सोनारपाडा संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जयमान डायगर संघ. 2 बलाढ्य संघामध्ये बिग फाईट सामना. आजच्या रात्रीतला दुसरा सामना. पहिला चेंडू गोलंदाज संदीप फुटारकर कोळेगाव यांकडनं. पहिला चेंडू जुना खेळून काढतोय पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या रिव्हिजन मधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. पहिला चौकार दत्ता ठाकूरच्या बॅट मधला. दिनेश खुटाळकर सुद्धा कमबॅक करतायत. चौकारने आगाज केला फलंदाज दत्ता ठाकूरने. एक चांगली आणि दमदार सुरुवात आपण बघतोय राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाकडनं. गोलंदाजीसाठी सचित गोलंदाज संदीप फुटारकर राईट मोर विकेट कोळेगाव एंडकडनं. सेकंडला फलंदाज दत्ता ठाकूर. बघा आपल्याकडे डायगर संघ 25 मिनिटाचा अवधी असेल आणि 25 मिनिटाचा अवधी आपल्याला 5 षटकं टाकायचे आहेत. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका आणि सामना लगेच सुरू करा. संदीप राईट मोर विकेट. सेकंडला फलंदाज दत्ता ठाकूर. यावेळेस मात्र मोठा फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. लंका फ्रेचर मधनं क्षेत्ररक्षक शंतनू पाटील चेंडू खाली येतोय. चेंडू उचलण्यापैकी करतोय. मात्र इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. योगेशने कॉल दिला होता मी 2 धावा घेऊ शकतो आणि 2 धावा योगेशने पूर्ण केले आहेत. 2 धावसंख्या भारतीय धावसंख्या होती राकेश म्हात्रे सोनारपाडा संघाची 6 धावा. दत्ता ठाकूर वैयक्तिक 6 धावा होते. 9 सेकंड फलंदाज योगेश पाटील.
तर संघनायक आपण बघतोय संघनायक विरुद्ध पाटील. राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाचे संघनायक आहेत. तर टायगर संघाचे संघनायक आहेत शिवाजी पाटील. मिड फाईट सामना आपण बघतोय मैदानामध्ये. संदीप यावेळेस स्वतः कट केलाय चेंडूला पॉइंट रिझर्व मधनं बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 4 ने वरती धावसंख्या होती 10 धावा. बघा एका बाईकची लाईट सुरू आहे कैलास पोरजे यांच्या बाजूला. ती लाईट बंद करायची जरा. संदीप रायटम ओव्हर विकेट. यावेळेस मध्ये पुन्हा एकदा चेंडू टॅप केलाय पॉइंट रिझर्व मधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट. वाढती धावसंख्या 14 धावपलकावरती एक चांगली आणि दमदार सुरुवात आपल्या बघा मिळते राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाकडनं. जर आपण नाईट रात्रीचा विचार केला तर सारांश पाटील चषक जिंकला होता याच संघाने राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाने. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जयहनुमान टायगर संघ ज्याने आत्ताच रसायन विभागामध्ये एक स्पर्धा झाली सावळा येथे. त्या स्पर्धेतील उपविजेता संघ होता तो म्हणजे जयहनुमान टायगर संघ. 2 बलाढ्य संघ. मात्र एका बाजूला आपण बघतोय रफ्तार का सौदागर संदीप फुटाळकर. दुसऱ्या बाजूला फलंदाज दत्ता ठाकूर. कोण विसरेल दत्ता ठाकूरला ज्याने एकाच षटकामध्ये 34 धावा ठोकण्याचा विक्रम नोंदवला होता सारांश पाटील चषक मध्ये. संदीप आता मात्र गोलंदाजीचा एंड बदलतोय. फलंदाज बाद होतो इथे. पहिला झटका राकेश म्हात्रे सोनापाडा संघाला 14 या धावसंख्येवरती. डीजे मास्टर नवीन फलंदाज विनोद पाटील येतोय मैदानामध्ये. स्वतः संघनायक राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाचा 3रा क्रमांकावरती. ज्या प्रकारे आपण बघतो आपले भारतीय संघाचे संघनायक विराट कोहली आणि त्याच प्रकारे आपण बघतो राकेश म्हात्रे सोनापाडा संघाचे संघनायक विनोद पाटील मैदानाच्या 3ऱ्या क्रमांकावरती. 4 चेंडूमध्ये दत्ताने 14 धावा कुठल्या होत्या. मात्र 4थ्या चेंडूमध्ये आपण गोलंदाजीचा एंड बदलला. राईटम राऊंड विकेट गोलंदाजी केली आणि फलंदाज इष्टा उद्ध्वस्त केला. फलंदाज दत्ता ठाकूर सारखा फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. मित्र म्हणजे बिग विकेट. मात्र योगेश पाटील सारखा फलंदाज अजूनही मैदानात. संदीप राईटम राऊंड विकेट. यावेळेस मात्र खूप वेग आपण बघतो. मात्र लेगस्टम्पच्या बाहेर जाण्याचे चेंडू पण सचिन कडू आम्हाला वाईट शिकवून करतायत. लेगस्टम्पच्या बाहेर जाण्याचे चेंडू अव्वांतर 1 धाव. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाची 15 धावा धावपलकावरती. एक गडी बाद 1500 धावसंख्या. जर आपण राकेश म्हात्रे सोनापाडा संघाचा जर विचार केला तर 5 षटकामध्ये 110 धावा सुद्धा कुठल्या होत्या राकेश म्हात्रे सोनापाडा संघाने मकर संघात चषक मध्ये. आणि 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलच्या नावावरती. सर्वाधिक धावा आतापर्यंत या सलामी जोडीवरच्या नावावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अपील केलं होते. आता षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावपलकर धावा आहेत त्या 15 धावा धावपलकावरती. जर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर तब्बल तसेच सुरेश पाटील यांचं आगमन होतं. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. तसेच सागर पाटील यांचं आगमन होते. आमच्या व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं T20 ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावपलकार धावा आहेत त्या 15 धावा. कारण टायगर प्रीमियर लीग झाली होती. टायगरच्या मैदानामध्ये अप्रतिम स्पर्धा होती आणि मॅन ऑफ द सिरीज साठी मोबाईल सुद्धा दिला होता सूरज पाटील यांनी.
एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती सूर्यजी पाटील त्यांचं सातत्याने आपण बघतो. आयन 11 भिवंडी संघ सुद्धा आपण बघतो. त्या संघाचे ओनर सूर्यजी पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहेत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपतो बघा. टायगर संघ आपल्याला एक सूचना असेल, 25 मिनिटाचा अवधी असेल आपल्याला आणि 25 मिनिटाच्या अवधी आपल्याला 5 षटक टाकायचे आहेत. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर संदीप खुटाळकरने 15 धावा खर्च केल्या आहेत, मात्र दत्ता ठाकूर सारख्या फलंदाला बॅक टू पॅव्हलियन पाठवलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दुसऱ्या षटकातील गोलंदाज सागर पाटील. एक अष्टपैलू खेळाडू जयमान टायगर संघाचा मानपाडा यांकडनं. यावेळेस मात्र चेंडू हलक्यात घेऊन काढलाय. चेंडू ट्रफल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक शंतनू पाटील चांगलं क्षेत्ररक्षण, ऑन द स्टंप पैकी फक्त सिंगल. एक धाव येते योगेशला. योगेश आपला एका धावेने खातं करतोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 16 धावा धापळ करते. जर आपण विचार केला दत्ता ठाकूर वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 14 धावांवरती बाद झाला. एक चांगली आणि दमदार सुरुवात करून दिली होती, मात्र ज्या प्रकारे संदीप खुटाळकरने आपल्या गोलंदाजीचा एंड बदलला आणि फलंदाज त्रिपाची झाला तो म्हणजे दत्ता ठाकूर. सागर मानपाडा एंडकडनं राईट मोड विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंगच्या मधनं चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी विनोदच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. चार धावसंख्या वाढती. धावसंख्या दिली 20 धावा धावपळ करते. 1 बाद 20 अशी धावसंख्या राकेश मात्रे सोनाबाई. यावेळेस मात्र मोठा फटका चेंडू लॉंग लेग रिजन मधनं 1 बाउंस सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार विनोद पाटीलच्या बॅट मधला. बॅक टू बॅक 2 चौकार येतात आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दिली राकेश मात्रे संघाची सोनारपाडा संघाची धावसंख्या 24. एक चांगली आणि दमदार सुरुवात राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाची. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केला ते लेस्टमच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच कैलास पुरजा वाईट चेंडूमध्ये आव्हान धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दिली 25 धावा धावपळ करते. पावरप्लेचं दुसरं षटक मार्गदर्शन एक चांगली आणि दमदार सुरुवात आपल्याला बघायला मिळते. जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत त्या म्हणजे जिथूला नांदिवली संघाच्या ज्याने 62 धावा कुठल्या त्या पहिल्या सामन्यामध्ये. सर्वाधिक कमी धावा आहेत त्या मानपाडा संघाच्या 23 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस्टामी स्ट्रोक, शिक्षक जेल खाली आणि फलंदाज बाद. बाद 25 अशी धावसंख्या. फलंदाज अमोल पाटील मैदानात विरुद्ध सेकंडला फलंदाज योगेश पाटील. एका बाजूला आपण बघतोय नाईट स्पर्धा 6 येथे झाली त्या स्पर्धेतील उपविजेता संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय T20 ग्रुप चषकाचा मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ राकेश मात्रे 11 सोनापाडा संघ. यावेळेस मात्र फुलटा चेंडू चुकीला माफी नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. चार धावसंख्यावरती धावसंख्या दिली 29वा. योगेश पाटीलच्या बॅट मध्ये येणारा पहिला चौकार.
यावेळेस मात्र चेंडूला फक्त सन्मान दिलाय. चांगला चेंडू, षटक समाप्त, दूर षटकाचा खेळ संपतोय. आणि धावफलक धावा 29. 14.50च्या सरासरी धावा कुठल्या त्या म्हणजे राकेश म्हात्रे 11 सोनापडा संघाने 2 बाद 29 धावसंख्या राकेश म्हात्रे 11 सोनापडा संघाची. नंतर सामना असेल पहिल्या फेरीतील तिसरा सामना जय मल्हार भोपर वर्सेस कंबालपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचे. चला 25 मिनिटाचा अवधी असेल आपल्याकडे आणि 25 मिनिटाच्या अवधी आपल्याला 5 षटके टाकायचे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 2 षटक आपण बघतो 10 मिनिटात टाकलेत. अजून आपल्याकडे 15 मिनिटं आणि 15 मिनिटात आपल्याला 3 षटके टाकायचे आहेत. कंबालपाडा संघ सुद्धा इथे उपस्थित होते. संघनायक विकी शेलार, त्यानंतर भोपर संघ आपण बघतोय प्रवीण पाटील सुद्धा आपण बघू शकाल. त्यानंतर तिसरा सामना असेल जय मल्हार भोपर वर्सेस कंबालपाडा. वीक फाईट सामना असेल पहिल्या फेरीतील तिसरा सामना. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू ज्या प्रकारे वेगाने पडला होता त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. धावफलकावरती तिसरं षटक मार्गदर्शक गोलंदाज संदीप खोटारकरचा वापर केला होता तिसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता, मात्र चेंडू कार्पेटच्या माध्यमातून घेऊन करतो. चेंडू ठेवतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते, चेंडू उचलतो फेकीवर देतो, तोपर्यंत 2 धावा त्यात 2 धावेने अमोल आपलं खातं उघडते आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवते ती 31 धावा धावफलकावरती. का सामना झाला होता आयरे विपक्ष काटई संघाने 5 षटकामध्ये फक्त 45 धावा कुठल्या होत्या, मात्र एका धावेने सामना जिंकला होता तो म्हणजे काटई संघाने. आणि काटई संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू, पण सचिन कडू आम्हाला वाईट जिंकून करतायत. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 32 धावा धावफल करते. धावा आपण बघतो धावफलक. तिसऱ्या षटकात गोलंदाज संदीप खुटारकरचा वापर केला तो एक वेगवान गोलंदाज जर्मन टायगर संघाचा. म्हणजे तेवढाच चांगला फलंदाज टाकेला अमोल पाटील, ज्याने कित्येक सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती राकेश म्हात्रे सोनापडा संघाला जिंकून दिले आहेत. यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. संदीप राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाण्याचे लोकांचं वाईट चिकून करतायत. अवांतरिक धावामध्ये धावसंख्या 1 वाढती, धावसंख्या देती 33 धावा. एक जबरदस्त आपल्या विभागातील डीजे ऑपरेटर चंद्रकांत फुटाणे, त्यांना सातत्याने आपण बघतोय स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा याच मैदानामध्ये. त्यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटर आपण बघतो. त्यानंतर त्यांच्यासोबत विशू व त्यांचे सहकारी एक जबरदस्त डीजे ऑपरेटर. कारण डीजे ऑपरेट करणं सुद्धा खूप कडक कमी पडेल, कारण की इतकं सोपं नाही. यावेळेस मात्र एज लागते, फलंदाज बाद होतोय. अजूनही झटका राकेश म्हात्रे सोनापडा संघाला. नवीन फलंदाज परेश पाटील मैदानात होते. डावफुऱ्याचा फलंदाज परेश पाटील, योगेश पाटील 2 बंधुराज खेळपट्टीवर. दोन्ही डावफुऱ्याचे फलंदाज आहेत. योगेश पाटील असो, विशाल पाटील असो, एक जबरदस्त क्रिकेटर आपल्या ग्रामीण टेनिस त्यामध्ये परेश पाटील आणि विनोद पाटील 2 बंधुराज. अतिशय चांगली कामगिरी सातत्याने यांच्या माध्यमातून आपण बघितली. त्यानंतर दत्ता ठाकूर असो, अमर ठाकूर असो, सावंत असो,
अमोल पाटील असो असे बरेचसे खेळाडू आहेत जे सातत्याने आपण बघतो. राकेश म्हात्रे सोळाच विराज ठाकूरला सुद्धा आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये. धावसंख्या 33. 30 षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता मात्र तेवढ्या चांगल्या रीतीने खेळून काढला चेंडू. फक्त सिंगल. योग्य कॉल मी म्हणेल योगेश पाटीलचा कारण योगेशला माहिती आहे 2 धावा झाल्या नसत्या. फक्त सिंगल करून 2 क्षेत्ररक्षक सागर पाडे आणि शंतनू पाटील त्यामुळे योगेशने विचार केला की 2 धावा होणार नाहीये त्यामुळे एकच धावेचा कॉल दिला आणि फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढती. धावसंख्या दिली 34 धावा धावफलकावरती. 30 षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 34. 2 षटकामध्ये राकेश म्हात्रे सोनापड संघाने 14.50 च्या सरासरीने 29 धावा कुठल्या होत्या. आता धावसंख्येवरती रोख लावले गोलंदाज संदीप खुटारकरने. फक्त 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत. संदीप खुटारकर राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू पण वाईट चुकून करतायत. अवांतर 1 धावामध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 35 धावा धावफल करती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू त्यानंतर ड्रिंक्स ऍक्टिव्ह सुद्धा मैदानात येईल. मात्र सोनापडा संघाचा विचार केला तर सोनापडा संघाने आतापर्यंत 35 धावा कुठल्या. जर 2 षटकांचा विचार केला तर 2 षटकात 29 धावा कुठल्या होत्या पॉवर प्लेच्या. संदीप खुटारकर राईट राऊंड द विकेट. यावेळेस मात्र ब्लॉकरचा वापर मात्र चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. हे वैशिष्ट असं एक चांगल्या खेळाडूचा चेंडूला सन्मान दिलाय. फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 36 धावा. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या राकेश म्हात्रे सोनापडा संघाच्या 3 गडी बाद 36. मध्ये मिली 14.50 ची सरासरी होती. आता मध्ये सरासरी थोडीशी कमी झाली आहे. सरासरी ती 12 ची. 3 षटकामध्ये 36 धावा कुठल्या आहेत. बघ खंबाळपाडा संघाचे कोणतेही खेळाडू आले असतील तर आपण समाजून कक्षाच्या मागे यायचे. आपले संघनायक जितू शेख आपली वाट बघतायत. खंबाळपाडा संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आमच्या समाजून कक्षाच्या मागे यायचे. गोलंदाज सचिव गोलंदाज वीरेंद्र पाटील. वैदिक पहिलं व संघाचं 4थं षटक गोलंदाज वीरेंद्र पाटील. मनपाडा एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तर स्ट्रायकरला फलंदाज योगेश पाटील. 3 षटकात राकेश म्हात्रे सोनापडा संघाने तब्बल 36 धावा कुठल्या आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये मिस्टायमिक स्ट्रोक. मात्र तिचे सुट्ट्या बघतो शंतनू पाटीलने चांगला प्रयत्न केला होता मात्र एक सिंगल. थोडंसं पुढे पडतं मात्र चांगला प्रयत्न होता. मी म्हणजे शंतनू पाटील एक चांगला क्षेत्ररक्षक तेवढा चांगला खेळाडू. अष्टपैलू खेळाडू मी म्हणाले. चांगली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही गोष्टी आपण बघतोय. यावेळी स्वतः कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ठेवतो लॉंग ऑफ रिझन मध्ये. शंतनू पाटील चेंडू खाली फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढती. धावसंख्या देती 38 धावा.
जितू संघाकडनं योगेश पाटील जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक योगेश पाटीलसाठी. 38 धावपलकरती 4थं षटक मार्गस्थ असताना वीरेंद्र यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल. एक धावमध्ये योगेश पाटीलला सचिन भोईर यांचे आगमन होते, ज्यांचा संघ कालच्या दिवसात सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर काटेज संघ आपण बघतो अनंत पाटील यांचा संघ. असे 2 संघ कालच्या दिवसात सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसात 8 संघ खेळतील. धावसंख्या 1 वरती धावसंख्या होती 39 धावपलकर. यावेळेस मात्र परेश पाटीलच्या बॅटमधनं मोठा फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली डीप स्क्वेअर लेग रिझन मधनं चेंडू उचलतो पैकी करतोय भावेश, फक्त सिंगल. एक धावमध्ये परेशला 1 धावसंख्या वाढती, धावसंख्या 40. 40 धावपलकरती राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाच्या. 2 षटकामध्ये राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाने 29 धावा कुठल्या होत्या, मात्र त्या संघावरती धावांवरती रोख लावले होते, म्हणजे गोलंदाजी करत असताना डायगर संघाने. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंगात रिझर्व मधना. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते, सागर पाडी चेंडू उचलतो पैकी तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. दोन्ही धावसंख्या वाढती, धावसंख्या होती 42 धावपलकरती. सुरुवात चांगली करून दिली होती दत्ता ठाकूरने, मात्र त्यानंतर धावांवरती रोख लावलं ते म्हणजे संदीप खोटाळकरने चांगली गोलंदाजी केली 3ऱ्या षटकामध्ये. आणि 4थ्या षटकाचा विचार करतो वीरेंद्र सुरू आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 5 चेंडू टाकलेत आणि 6 धावा खर्च केल्या आहेत. योगेश पाडी सर्व खेळूला पूर्णपणे शांत ठेवलंय. धावपलकर धावा आहेत त्या 42 धावा. वीरेंद्र मानपाडा यांकडनं यावेळेस मात्र फुलटा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्याच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी योगेश पाडीच्या बॅटमध्ये देणार एक चौकार. चार षटकाचा खेळ संपतोय. धावपलकर धावा त्या 46 धावा. आपण बघतोय धावपलकर अजून एक षटक शिल्लक आहे. बघायचं किती धावा कुठतोय तो म्हणजे राकेश म्हात्रे सोनापाडा संघ. सरा जय मल्हार भोपर संघाचे संगणक आणि खांबालपाडा संघाचे संगणक या नाणेफेकीसाठी जास्त विलंब करू नका. जय मल्हार भोपर संघाचे संगणक प्रवीण पाडेल, त्यानंतर खांबालपाडा संघाचे संगणक या लवकर नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती. पहिल्या फेरीतील 3रा सामना, पहिला सामना जिंकला होता जय वागेश्वर देसाई संघाने. दिलीप पाटील या स्पर्धेमधलं पहिलं मेडल षटक त्याच्या नावावरती या नाईट स्पर्धेमधला. तर हा 2रा सामना आपण बघतोय जयमान टायगर वर्सेस राकेश म्हात्रे सोनापाडा संघ. आज आपण बघतोय सुट्टीचा दिवस रविवार, त्यामुळे प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप आहे. त्या आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज दिनेश खुडारकर. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायचीचा अपील केले होते. 1 धाव. 1 धावसंख्या वाढती, धावसंख्या देती 47 धावपलकर. शेवटचं षटक मार्गस्थ असताना चला खंबालपाडा संघाचे संगणक आलेले तिथे. जय मला भोपर संघाचे संगणक, दोन्ही संघाचे संगणकाने आमच्या व्यासपीठावरती यायचे. पहिल्या फेरीतील 3रा सामना असेल. दिनेश यावेळेस मात्र मोठा फटका, बिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली होते, मात्र झेल इथे सुटतोय. क्षेत्ररक्षक होते वीरेंद्र. दोन्ही धावसंख्या वाढती, धावसंख्या होती 49 धावा धावपलकरती. 49 धावा धावपलकरती आमच्या व्यासपीठावरती. आमचे मान्यवर डायगरचे माणिक पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे.
पहिल्या फेरीतील तिसरा सामना. माणिक पाटील साहेब आमच्या सोबत आहे आमच्या व्यासपीठावरती. टायगरचे जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा आपण बघतो खेळताना. सागर पाटील, दिनेश. यावेळेस मात्र चेंडू ट्रावलतोय थर्ड मॅन रिझल्ट मधनं. मात्र फलंदाजी ते बाद होती धावचीच्या स्वरूपात. एकरी धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 50 धावा कंप्लीट. 50 धावा पूर्ण होत आहेत. कमालपाडा संघ टॉस विन आहे कारण की या स्पर्धेमध्ये विकेट टॉसला खूप महत्व आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो चेसिंग कंपल्सरी, मात्र तसं काही नाहीये या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक आपल्या विभागातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा नियम आपण बघतो. सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला होता. त्यानंतर टॉस, त्यानंतर अजून एक नाईट स्पर्धा झाली होती सोनापाडा चषक. त्या स्पर्धेत सुद्धा हाच नियम होता आणि याच स्पर्धेत सुद्धा तोच नियम आहे. सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल, त्यानंतर टॉस. यावेळेस मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची गुण करतायत. एकने धावसंख्या वाढती. धावसंख्या देती 51 धावा धावपलकावरती. सलामीचा फलंदाज योगेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. मागच्या वर्षीचा आपण विचार केला तर चॅम्पियन संघ होता राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघ आणि मालिकावीरचा पारितोषिक ठरला होता तो म्हणजे योगेश पाटील, ज्याच्या नावावरती बाईक चेनिक पटकावली होती. यावेळेस मात्र मोठा फटका लॉंगांच्या डोक्यावरनं. डिपिकल योगेश पाटील ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या देती 57 धावा. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दिनेश यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र स्टिक सुद्धा बीट झाले होते. डॉट चेंडू. योगेश पाटील वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय. आपल्या संघासाठी उपयुक्त 23 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या ती 57 धावा. अजून एक चेंडू. यानंतर सामना असेल जय मल्हार भोपर वर्सेस खंबाळपाडा. खंबाळपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नक्कीच निर्णयाची अपेक्षा असेल. गोलंदाजासाठी सज्ज होते गोलंदाज दिनेश खोडारकर. स्टॅकेला फलंदाज योगेश पाटील. यावेळेस मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 58 धावा धावपलकावरती. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत त्या म्हणजे जितू 11 नांदिवली संघाच्या 62 धावा. तर या स्पर्धेतील सर्वात कमी धावा आहेत त्या म्हणजे मानपाडा संघाच्या 23 धावा. दिनेश पुन्हा एकदा ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट शिकून करतायत. खराब गोलंदाजी मिळेल. धावसंख्या इकडे वाढते. धावसंख्या देते 59. काही पूर्णपणे दबाव आहे गोलंदाज दिनेश खोडारकर वरती कारण त्यांच्या समोर तेवढंच चांगला फलंदाज योगेश पाटील. टेनिस विश्वातील खूप मोठं नाव आहे. जे शहरी क्रिकेटचा आपण विचार केला तर खूप चांगली कामगिरी, त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असो सातत्याने चांगली कामगिरी. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडूवरी बाहेरचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. षटक समाप्त होतोय. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि धावपलकावर धावा आहेत त्या 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकांमध्ये टायगर संघासमोर. चार गडी बाद 59 धावा कुठल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाने आणि 60 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे जयमान टायगर संघासमोर. अमर ठाकूर सारखा एक गोलंदाज आपण बघू शकाल. राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघामध्ये ज्याला आपण सातत्याने बघतो विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली या संघामधनं शहरी क्रिकेटचा विचार केला तर 23 धावा कुठल्यात फलंदाजी करत असताना योगेश पाटीलने नाबाद. तर राकेश मात्रे सोनारपाडा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 4 गडी बाद 59 धावा कुठल्यात आणि 60 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय ते म्हणजे जयमान टायगर संघासमोर.
चला चेंडू द्यायचे लोक, जास्त विलंब करू नका. 60 धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या 5 षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा कुटाच्या आहेत. जॉईंट हनुमान डायव्हर संघाला बघा सर 12च्या सरासरीने धावा कुटाच्या आहे प्रति षटकामागे जॉईंट हनुमान डायव्हर संघाला. त्यानंतर सामना असेल या दरम्यान विद्यमान नगरसेवक साई शेलार यांचं आगमन होतोय. एक जबरदस्त खेळाडू आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला खूप मोठं नाव साई शेलार. आज मात्र नगरसेवकपदी विराजमान झाले साई शेलार आणि त्यांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती. त्यांचा T20 ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. साई शेलार असो विरोधकांना असो नगरसेवकात मात्र क्रिकेटच्या रणभूमीत सुद्धा आपण त्यांना खेळताना बघत असतो. त्यानंतर आपण बघतोय आजचा रविवार सुट्टीचा दिवस. त्यानंतर आपण बघतोय अग्री खानावल, वसंत पाटील अतिशय चांगलं खानावल आपल्या नक्कीच सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांसाठी एक चांगली मेजवानी असणार आहे आजच्या दिवसात. तर 60 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावताना ऐकूया आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे यांना. थँक्यू नितीन कान. ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचरणी छत्रपती शिवरायांचरणी त्रिवार मानाचा मुजरा करून नेलेल्या सर्व लाडके रसिकांचं T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करून वेळ मैदानावरती आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना प्रेक्षकांना मैदानावरती पहिल्या फेरीतला पाहायला मिळतोय. जॉनमन डायगर वर्सेस राकेश मात्रे 11 सोनापाडा या दोन संघाच्या माध्यमातून ही लढत तुम्ही पाहू शकाल. मागच्या वर्षाचा डिपेंडिंग चॅम्पियन संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सोनापाडा संघ 59 धावा या मैदानावरती सेट केलेत आणि पुन्हा एकदा T20 ग्रामीण चषक जिंकण्याचं स्वप्न म्हणे बाळगून हा सोनापाडा संघ मैदानावरती उतरला. मात्र त्यांना फाईट द्यावी लागेल. समोर शंतनू पाटील आणि दिनेश खुटारकर या दोन सलामीच्या फलंदाजांना 7 धावेचं लक्ष्य म्हणे बाळगून चेस करण्यासाठी सलामीसाठी डायगर संघाच्या माध्यमातून येत आहेत. गोलंदाजीचा जर विचार केला संदीप खुटारकरनं चांगली कामगिरी केली. वीरेंद्रनं सागरनं चांगली कामगिरी केली. स्लॉगरच्या षटकामध्ये दिनेशनं आणि 59 धावेवरती रोखले गेलं आणि 60 धावेचा पल्ला मैदानावरती पार करायचा डायगर संघाला. पहिलं षटक पहिला चेंडू शंतनूसाठी अप्रतिम फटका. क्रिकेटचं कौशल्य दाखवतो शंतनू पाटील. मध्ये चेंडू फीड केला जातो डीप मध्ये मिड विकेटला अमोल चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत 2 धावेनं या ठिकाणी अप्रतिम सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. जॉनमन डायगर संघाच्या बाजूनं शंतनू पाटील या फलंदाजाच्या बॅटमधनं या ठिकाणी अकाउंट ओपन होत आहे डायगर या संघाचा. तर गोलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकाल कित्येक मैदानं चेन्नई शहरी संघाच्या माध्यमातून विक्टोरी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून गाजवली आणि आपल्या गतीच्या कालावरती ज्यानं फलंदाजांना बांधून ठेवला त्या अमर ठाकूरला मैदानावरती गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अहमद सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू फुल टॉस आहे. लास्ट मोमेंटला बॅटचा पेस ओपन करतोय शंतनू पाटील. स्वतःची ताकद दाखवतो मैदानावरती. सोनापाडा या संघाला चेंडू बॅकवर्ड्स किंवा गेला सीमा पार. पहिला संघर्षमय चौकार शंतनूच्या बारबना. तसेच आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल खंबलपाडा गावातील स्टार खेळाडू म्हणजे ओळख होती. मात्र आज राजकीय क्षेत्रामध्ये नगरसेवकी पदवी जनतेनं बहाल केली. तर साई शेलारांना तुम्ही पाहू शकाल. तसेच खंबलपाडा गावातील अष्टपैलू खेळाडू प्रशांत भोईर उर्फ बाददा यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहू शकाल. या सर्वांचं आयोजकांच्या वतीनं आम्ही स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. होतं मैदानावरती हा चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स होतोय. चेंडूला टेक ऑफ केलं जात आहे गुडलेन स्पॉट वरनं अमर ठाकूरच्या माध्यमातनं आणि अमरता मात्र स्वतःचा वेग दाखवून देतोय शंतनू पाटीलला. मागचा चेंडू अमरनं फुल टॉस फेकला होता त्याचा फायदा उचलला आणि आता तोच अमर ठाकूर मैदानावरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शंतनू पाटील सारख्या नामांकित फलंदाजासमोर अहमद सज्ज होतोय.
हा चेंडू व्हॉट अ शॉट. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि गुणवत्तेच्या आधारावरती हा अप्रतिम चौकार आणि अफलातून फटका प्रेक्षकांना पाहायला मिळतोय शंतनू पाटीलच्या बॅटमधनं. धावसंख्या डबल डिजिट मध्ये येते. स्कोमोजा 1-0. 10 धावा धावफलकावरती तुम्ही पाहू शकाल. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना जी अपेक्षा होती विमल संघनायकाला अमरकडनं त्या अपेक्षामध्ये पूर्ण होत नाहीयेत. अमरवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. 60 धावेचं मोठं लक्ष पार करत असताना स्ट्रॅटेजी बनवली आहे, गेम प्लॅन बनवला टायगर संघानं की पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जास्त धावा बनवायच्या आणि ते स्वप्न कंप्लीट करत असताना अप्रतिम फलंदाजी मैदानावरती होती शंतनू पाटील या फलंदाजाच्या बॅटमधनं. षटकातला पुढचा चेंडू अमर ठाकूरचा. हा चेंडू ओव्हरपिच होता. व्हॉट अ शॉट. चेंडूला भिरकावून देतो लांगांच्या डोक्यावरनं. लांग बिगवत यासीस दास चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. पूर्णपणे इम्प्रेस केलं मैदानावरती कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये सुद्धा आमचे डीजे मास्टर चंद्रकांत फुटाणे यांच्या माध्यमातून स्वतःच्या डीजेच्या तालावरती आता मात्र प्रेक्षक वर्गाला नाचवण्याचा प्रयत्न एका बाजूने केला जातोय तर एका बाजूने प्रेक्षकांना एंटरटेन करतोय मैदानावरती फलंदाज शंतनू पाटील. शंतनू पाटीलच्या बॅटमॅन आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आला आणि तब्बल आतापर्यंत 5 चेंडूवरती 16 धावा मैदानावरती शंतनू पाटीलला कुठलेत आणि जी सरासरी बनवायची होती ती सरासरी या ठिकाणी कंप्लीट करताना तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. टायगर संघाच्या सलामीच्या जोडीला अमर थोडासा महाग ठरतोय मात्र अमरला ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल सोनापाडा या संघाला. हा चेंडू शंतनूसाठी वन्स अगेन स्वतःला बॅकलिप करत असताना अप्रतिम स्ट्रोक कन्वर्ट करतोय. मात्र पॉवर प्ले मध्ये शेतक शिकेत बॅकवर्ड स्क्वेअर एकला अमोल पाटील चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थिती या ठिकाणी साकारली आहे. सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण या ठिकाणी करतोय तो म्हणजे जयहनुमान टायगर संघ. 12ची सरासरी बनवायची होती आणि अमर ठाकूर सारख्या नामांकित गोलंदाजासमोर प्रतिहल्ला चढवत असताना तब्बल 17 धावा या ठिकाणी एकवटल्या मैदानावरती शंतनू पाटील या फलंदाजानं. नक्कीच अतिशय चांगले मान्यवर तुम्ही व्यासपीठावरती पाहू शकाल कारण सातत्यानं T20 ग्रुपच्या माध्यमातून T20 ग्रुपचे आमचे प्रमोद माधे असतील, सुजित पाटील असतील, संदीप असतील, अमर, अजय, कैलास पोटी, सचिन कडू, हरीश पाटील जे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत या सर्वांच्या माध्यमातून माणसं जोडण्याचं काम केलं गेलं आणि आज अनेकशे मान्यवर या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी व्यासपीठावरतून घेतात. एका षटकाखेरीज धाववाले 17 पाठलाग करायचे तब्बल 60 धावेचा म्हणजे अजूनपर्यंत येणारे चेंडू बाकीत मैदानावरती 24 आणि विजयासाठी धावा बनवाव्या लागतील तब्बल 43. अजूनमध्ये सामना बॅलन्स आहे. मॅच विल ओपन बोथ द साइड. मात्र जोपर्यंत शंतनू पाटील मैदानावरती आहेत सो फलंदाज खूप इन्फॉर्म मध्ये आणि सातत्यानं ज्या शंतनू पाटीलला मैदानात गाजवली आहेत तो शंतनू पाटील पुन्हा एकदा T20 ग्रामीण चषक गाजवण्याचा प्रयत्न या मैदानावरती करतोय जयहनुमान टायगर्स संघाच्या बाजूनं. गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक योगेश पाटीलचा वापर मैदानावरती केला जातोय. हा चेंडू अतिशय चांगला टॅलेंट दाखवतोय मी मला शंतनू पाटील कारण अमर ठाकूर सारख्या गोलंदाजाला प्रतिहल्ला चढवला. मध्ये या क्षणाला चांगला चेंडू होता. गुडलंड स्पर्धेने चेंडू कैसा आतमध्ये आला होता त्या चेंडूला फक्त सिंगल कन्वर्ट करतोय आणि सिंगलला स्ट्रायकरवरती त्यात प्रथमच दिनेश खुटारकर एक नवीन चेहरा आज सलामीसाठी तुम्ही पाहू शकाल. जयहनुमान टायगर्स संघाच्या माध्यमातून एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे आपल्या संघामध्ये स्थान निर्माण केलं आणि आता स्वतःला सिद्ध करायचं असेल स्वतःला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर या सामन्यामध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल दिनेश खुटारकर या फलंदाजाला.
गोलंदाज सज्ज होतोय. टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव योगेश पाटील. हा चेंडू दांडी गुल गेली मैदानावरती. दिनेश खुटारकर हा फलंदाज चिरंतन काळ मैदानावरती थांबू शकला नाहीये, कारण योगेश पाटील या गोलंदाजानं त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि भागीदारी ब्रेक होतीये मैदानावरती आणि पहिला झटका मिळतोय दिनेश स्वरूपानं डायगर या संघाला. थँक्यू टू सी. फलंदाज बाद होते मैदानावरती. योगेश पाटीलनं फलंदाजी सुद्धा खूप चांगली केली. योगेश पाटीलनं तब्बल आपल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी करत असताना 60 धावा सेट करून दिल्या आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना कर्दनकाळ ठरण्याचा प्रयत्न करतोय या टायगर संघाचा हा गोलंदाज योगेश पाटील. फलंदाज बाद झाले. दिनेश खुटारकर नवीन फलंदाज येतोय ऍज अ वन डाऊन प्लेअर. मैदानावरती तुम्ही पाहू शकाल नितेश येत आहे तिसऱ्या क्रमांकावरती. नितेश पाटील आणि शंतनू पाटील ही जोडी पाहायचं कितपत आता मध्ये भागीदारी बनवतीये दुसऱ्या विकेट साठी या ठिकाणी टायगर संघाच्या बाजूनं. कारण 60 धावेचं मोठं लक्ष जर तुम्हाला चेस करायचं असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट टिकवणं आणि धावा बनवणं हे सुद्धा खूप गरजेचं असेल. म्हणजे ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं, ग्रामीण क्रिकेटचा जर आपण अभ्यास केला मागच्या 2 वर्षाचा, तर ग्रामीण क्रिकेटचा दर्जा आणि स्टँडर्ड खूप उंचावलाय आणि ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू सुद्धा अतिशय टॅलेंटनं अतिशय संयमानं आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना आम्ही कित्येक मैदानावरती पाहिलंय. आणि त्याच ग्रामीण क्रिकेटचं एक मोठं नाव शंतनू पाटील आणि योगेश पाटील ही 2 नावं या सामन्यामध्ये झुंज देताना या मैदानावरती प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतात ग्रामीण चषकाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होते योगेश पाटील. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. फ्रंट फुटला आले ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला सन्मान देतोय. बॅकअप लागतोय त्या ठिकाणी. लॉंगनला मिसफील्ड झाली होती पण वेळी चुका रिकव्हर करतोय सोनापाडा संघ. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. बॅकअप देत असताना सोनापाडा संघाचे क्षेत्ररक्षक गोलंदाज सज्ज होतोय योगेश पाटील. हा चेंडू रिदम मध्ये मिस्टेक होतीये. जेव्हा जेव्हा रिदम मध्ये चुका होतील तेव्हा स्वतःला थांबवणं खूप गरजेचं असतं. कारण जर एखादी चूक झाली, एखादा चेंडू फुल टॉस फेकला गेला तर तो फुल टॉस चेंडू तुम्हाला सामन्यातनं मोठ्या फटक्यानं बाहेर काढू शकेल. हा चेंडू खूप चांगला आहे. लेंथ खूप चांगली पाहायला मिळते मैदानावरती. योगेश पाटील हे नाव आता मध्ये मैदानावरती कुठे का होईना गाजतंय. कारण अमर ठाकूर महागडे ठरल्यानंतर एखाद्या गोलंदाजाला धावा रिकव्हर करायच्या होत्या आणि P2च्या दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते योगेश पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होते योगेश. षटकातला पुढचा चेंडू. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. पंचांचा इशारा येतो. हा चेंडू खराब आहे. लेग स्टिकच्या बाहेर होतो चेंडू आणि पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केला आणि अवांतर धाव MCAचा नियम क्रमांक 26 नुसार धावफलकावरती कन्वर्ट केली जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 21 धावा दुसरं षटक सुरू असताना आतापर्यंत पटलावर पाहायला मिळतात डायगर संघाच्या बाजूनं. हा चेंडू फुल टॉस होता. फायदा उचलू शकले नाहीयेत. मध्ये सिंगल नक्कीच लाभेल कारण वेगानं धाव मध्ये कंप्लीट केली आहे ती म्हणजे शंतनू आणि फलंदाज नितेश पाटीलच्या माध्यमातून आणि सिंगलनं समीकरण बदलतं. या षटकामध्ये असं वाटलं होतं जर 12 ते 13 धावा एकवटल्या तर मजबूत स्थिती निर्माण करेल मैदानात डायगर संघ. मध्ये कमबॅक करून दिला. योगेश पाटीलनं जी गरज होती पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये ती गरज मैदानावरती पूर्ण केली आहे. टायगर संघ झूम पर्यंत मैदानावरती मजबूत स्थितीमध्ये कारण त्यांचा स्टार खेळाडू अजूनपर्यंत शंतनू पाटील स्ट्रायकरमध्ये मदती पाहायला मिळतोय. षटकातला शेवटचा चेंडू योगेशचा. हा चेंडू वन्स अगेन पडल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे आणि अजून एक अवांतर धाव या ठिकाणी धावफलकावरती कन्वर्ट होतीये आणि धावफलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये धावाला 17. 5 चेंडूवरती आतापर्यंत तुम्ही चांगली कामगिरी केली आहे. फक्त 6 धावा खर्च केली आहेत आणि 17+6 म्हणजे 23 धावा ऑन अ बोर्ड पटलावरती तुम्ही पाहू शकाल डायगर संघाच्या बाजूनं. म्हणजे शंतनू पाटीलला मैदानावरती थांबणं खूप गरजेचं असेल कारण शंतनूमध्ये क्षमता सामना संपवण्याची.
हा चेंडू शंतनूसाठी ज्याच्या नावाचा उल्लेख केला तो शंतनू मैदानावरती बॅटचा पेस सोमन करतोय. चेंडूला भिरकावून देतो लॉंगलेगच्या डोक्यावरनं. शंतनू पाटीलच्या बॅटमधनं हा खणखणीत षटकार. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आता आगमन झालं ते म्हणजे विद्यमान नगरसेवक साई शिवाजी शेलार यांचा इथे सत्कार होईल. मी आमच्या स्पर्धेचे आयोजक अनंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साई शिवाजी शेलार यांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच एक अप्रतिम व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकाल जे कार्य केलं. आपल्या सर्वांचे लाडके शिवाजी दादा शेलार जे आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या कार्याचा वारसा जो त्यांनी डोंबिवलीचा विकास केला जो प्रगतीचा ध्यास शिवाजी दादा शेलार यांनी आपल्या मनी बाळगला होता आणि आता तीच जिम्मेदारी येते शिवाजी शेलार यांच्या खांद्यावरती. त्यांना सुद्धा येणाऱ्या राजकीय वाटचालीसाठी आलेल्या सर्व लाडके रसिकांच्या वतीनं आणि T20 ग्रुपचे आमचे आयोजक तसेच आमचे जे सत्कार करत आहेत अनंत पाटील काडे आणि आलेल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवर वतीनं साई शेलार यांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा डोंबिवली परिसराचा विकास घडून आणू शकतील आणि जे कार्य केलं शिवाजी दादा शेलार यांनी ते कार्य येणाऱ्या काळामध्ये चिरंतन काळ टिकून ठेवण्याचा प्रयत्न साई शेलार यांच्या माध्यमातून केला जाईल. नाउ बॅक टू द क्रिकेट. 2 षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. आफ्टर 2 ओव्हर्स स्कोर मोज ऑन 29. 29 धावा धापलकावरती आले. 60 धावेचा पल्ला पार करत असताना समीकरण होते मैदानावरती येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावेची गरज असेल डायगर या संघाला. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती घारलीचे दगडू बच्चू पाटील यांचा इथे सत्कार होईल. मी अनंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. दगडू बच्चू पाटील घारली आमचे मान्यवर यांचा इथे सत्कार केला जाईल अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खंबलपाडा संघाला सुद्धा मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल जितू शेलार सारखे एक मोठं नाव येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तसेच याच मैदानावरती हिरो मागची स्पर्धा ज्याने गाजवली मागच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट प्लेअर प्रवीण पाटील भोपर यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता खोदून काढण्याचा प्रयत्न होता फलंदाज नितेश पाटीलचा. मात्र प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. फक्त सिंगल लाभेल आणि सिंगलला धापलकावरती धावा येते 30. अर्धा पल्ला पार करतो मैदानावरती ते म्हणजे हनुमान डायगर संघ आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेट एक असा खेळ जो कोणत्याही क्षणाला रंग बदलेल आणि कोणत्याही क्षणाला सामना टर्न होऊ शकेल. म्हणजे सामना टर्न करायचा असेल सोनापाडा संघाला तर अमर ठाकूर वरती जो विश्वास दर्शवला अमर ठाकूर वरती सेकंड स्पेल सोपवला सोनापाडा संघातील संघनायकांना त्या अमरला चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल सोनापाडा संघाच्या बाजूनं. अमर सज्ज होतोय. षटकातला पुढचा चेंडू सेकंड मध्ये शंतनू. हा चेंडू शंतनू साठी अजून एक मोठा फटका. शंतनू पाटील इज ऑन फायर. चेंडू मिड विकेट सीमा पार. ग्लोरियस स्ट्रोक साधा गुड शॉट. डायगरगावचे समाजसेवक माणिक पाटील यांचा इथे सत्कार होईल. मी अनंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते डायगरचे समाजसेवक माणिक पाटील यांचा सत्कार करायचा आहे. चांगली फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अनेक मान्यवर व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल त्यापैकी एक सत्कार मूर्ती सन्मान्य माणिक पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय अनंत पाटील काटे यांच्या माध्यमातून. हा चेंडू शंतनू साठी वाडा बॅटिंग चौफेरी फटकेबाजी शंतनू पाटीलच्या माध्यमातून. चेंडूची लेन खूप लवकर ओळखली आणि लास्ट मोमेंटला चेंडूला दिशा देतोय. चेंडू लॉंग स्टॉपला सीमा पार. शंतनू पाटीलच्या शैलीमध्ये हा चौकार. पाटील आपला फॉर्म मैदानावरती कंटिन्यू करतोय. कारण आताच एक स्पर्धा झाली उरण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सावळ या गावामध्ये त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आपल्या घरी घेऊन आले होते LCD TV. त्या शंतनू पाटीलला तुम्ही पाहू शकाल ज्या टायगर संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि उपविजेता ठरला होता भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सावळे चषकामध्ये. त्या चषकाची इनिंग तोच फॉर्म मैदानावरती कंटिन्यू करताना आणि त्याच फलंदाजीची गोड आठवण डायगर संघाच्या पाठराखांना करून देताना तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल शंतनू पाटीलला. शंतनू पाटीलचा विचार केला तर आतापर्यंत शंतनूना 3 षटकार आले. शंतनूच्या बॅटमधनं 3 चौकार सुद्धा आले शंतनू पाटीलच्या बॅटमधनं आणि तब्बल मैदानावरती 32 धावेची दमदार फलंदाजी शंतनू पाटीलच्या बॅटमधनं या ठिकाणी डायगर संघाच्या पाठराखांना या ठिकाणी पाहायला मिळते. अमरवरती या ठिकाणी प्रतिहल्ला चढवलाय तो म्हणजे डायगर संघानं.
हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. प्रतिम क्रिकेट एकदा जोरामध्ये टाळा उद्या शंतनू साठी चांगल्या चेंडूला सन्मान देतोय. ज्यावेळी खराब चेंडू येत आहेत तर खराब चेंडूवरती मोठे फटके दाखवून 60 धावेचा पल्ला पार करत असताना अप्रतिम इनिंग मैदानावरती ऍज द ओपनर शंतनू पाटील मदती साकारली आहे आणि टायगर्स संघ सिंगल पोहोचतोय 41 धावेवरती. अजून मग 19 धावेची विजयासाठी गरज आहे. या षटकातले अजून पण 2 चेंडू बाकी आहेत. त्यानंतर अजून 2 षटकांचा वाजवी खेळ मदती बाकी आहे. म्हणजे येणारे 14 चेंडू आणि 19 धावेचं लक्ष्य विजयासाठी कंप्लीट करावं लागेल या ठिकाणी जय हनुमान टायगर या संघाला. धावा खूप चांगल्या सेट केल्या होत्या या ठिकाणी. मी म्हणेल सोनापाडा संघानं राकेश मात्र 11 सोनापाडा हा संघ मध्ये तुम्ही पाहता 60 धावा मध्ये डिफेन्स करत असताना संघाचा प्रमुख गोलंदाज अहमद ठाकूर थोडासा मागे ठरतोय. तर मग बॅकफुटला पाहायला मिळतो मैदानावरती राकेश मात्र 11 सोनापाडा संघ. हा चेंडू नितेश साठी बॅकफुटला आले. रूम बनवत असताना अप्रतिम फटका दाखवतोय. दुसरी धाव घातली ठरू शकेल. मग ते ग्रामीणचा चित्ता म्हणून ओळखल्या चित्ताची चपळाई मैदानावरती दाखवतोय शंतनू पाटील. खूप वेगानं ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात आणि अप्रतिम संवाद साधला जातोय नितेश पाटील. त्यानंतर शंतनूच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरकती. मोजा 43 येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची आवश्यकता टायगर या संघाला. खूप चांगलं क्रिकेट शंतनूनं साकारलंय. पूर्णपणे इम्प्रेस केलं शंतनूनं. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. नितेश साठी चेंडू ट्रॅव्हल होतो. शॉर्ट मिड ऑफला सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीनं टायगर संघ टाळ्यांचा गजर करतोय या दोन्ही फलंदाजांच्या भागीदारीसाठी. कारण अप्रतिम भागीदारी दिनेश खुटारकर बाद झाल्यानंतर शंतनू आणि नितेश मध्ये पाहायला मिळते आणि 3 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती एका मजबूत स्थितीमध्ये तुम्ही पाहू शकाल टायगर संघाला. कारण स्कोर कार्ड मध्ये धावा आले 44 मध्ये सामना अजून बॅलन्स आहे. कारण येणारे 12 चेंडू 16 धावेची गरज आहे विजयासाठी. ती म्हणजे टायगर या संघाला अडीच. संबंधित करतोय तुम्ही आयोजकांशी या ठिकाणी सुजित पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सचिन माळी भोपर यांना आम्ही आमंत्रित करतोय. तुम्ही या ठिकाणी आमच्या आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधायचा. 3 षटकांचा वाजवी खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आलेत या ठिकाणी 44. 12 चेंडू 16 धावेची गरज आणि शंतनू पाटील या नावाचं वादळ मैदानावरती घुमतंय आणि त्या वादळामध्ये गुरफटल्या मैदानावरती हा राकेश मात्रे 11 सोनापाडा संघ. पण मी कौतुक करेल RM प्रतिष्ठानचं. खूप चांगली कामगिरी RM प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये राकेश मात्रे यांचं नाव कशा प्रकारे चिराग होईल यासाठी RM प्रतिष्ठान सातत्यानं सक्षम असतो आणि तेच कार्य या स्पर्धेमध्ये सुद्धा मी पाहिलंय. RM प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत पाण्याची सुविधा या स्पर्धेसाठी आम्हाला मिळाली आहे. त्या RM प्रतिष्ठानचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं आम्ही अभिवादन व्यक्त करतोय. ज्यांना आमच्या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य केलं. 12 चेंडू 16 धावा. सेकंड वरती फलंदाज असतील या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल नितेश पाटील जो बंडावून चढलेत. ही स्पर्धा तुम्ही पाहताय SM डिजिटलच्या माध्यमातून या ठिकाणी युट्यूबला लाईव्ह केली जाते. 25 मिनिटांमध्ये सामना संपवायचा. त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. पंचांनी मोठा फटका येतोय. लंगांच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार्क. गुड शॉट. षटकार. षटकारांना धावसंख्या आता मात्र 50 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या टायगर संघाच्या सांघिक 50 धावा कंप्लीट होताना तुम्ही पटलावरती पाहू शकाल. नक्की चेंडू हरवलाय. नवीन चेंडू मध्ये दिला जाईल. चेंडू चेक करायचा टायगर संघ
नक्कीच टायगर संघाचा लक फॅक्टर ऑन आहे आज. चेंडू हरवला होता मध्ये लगेच चेंडू परत येतो आणि सामना सुद्धा टायगर संघ आपल्या खिशामध्ये घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय सोनापाडा सारख्या बलाढ्य संघासमोर. कारण विजयासाठी गरज आहे 11 चेंडू 10 धावेची. फुल टॉस चेंडू होता. क्लास दाखवतो फलंदाज नितेश पाटील. प्रॉपर टायमिंग प्रॉपर वे. चेंडू सीमा पार. अप्रतिम षटकार. नक्कीच ओमकार आपण होते अप्रतिम फलंदाजी दाखवत होतो म्हणजे जयनमान टायगर संघ. कारण आपण टायगर प्रीमियर लीग मध्ये समालोचन केलं होतं तर शंतनू पाटील तब्बल 182 धावा कुठल्या त्या स्पर्धेमध्ये आणि मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पटकवला होता. 202 धावा कुठल्या होत्या शंतनू पाटील. 30 फलंदाजी अजूनही सुरू ठेवली मिळेल शंतनू पाटीलने. सामना खुला गेला. नितेशनं कौतुक करेल. नितेश तर रिव्हर्सचा वापर करतो फलंदाज नितेश. कॉन्फिडन्स लेवल ज्याला म्हटलं जातं क्रिकेटचा दर्जा जर तुमचा वाढला जर तुमची गुणवत्ता वाढली तर असे फटके फलंदाजांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल आणि प्रेक्षकांना मैदानावरती पूर्णपणे मन जिंकणारं क्रिकेट पाहायला मिळतं. टायगर संघाचे शंतनू पाटील त्याचबरोबर नितेश पाटीलच्या माध्यमातून. यानंतर प्रवीण पाटील सारखं एक मोठं नाव तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू सामना खुला करतो मैदानावरती. चौकाराची मोहर लावली आहे आणि चौकाराच्या मदतीनं सामना जिंकतोय मैदानावरती जय हनुमान टायगर संघ.